समाजातला असा एक घटक जो मुख्य प्रवाहापासून आणि विकासापासून खूप दूर गेलेला आहे. रस्तोरस्ती भीक मागायची, स्वतःचं पोट भरायचं, हीच त्यांची दिनचर्या. शिक्षणाचा पत्ता नाही, संस्कार वगैरे ह्या गोष्टी तर फक्त स्वप्नातच. पोटासाठी दररोज भटकंती करायची, कधी भीक तर कधी गुन्हेगारी, यातच उद्याचं उज्ज्वल भविष्य हे बाल वयातच कोमेजून जात असताना या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलं तर हीच मुले पुढे जाऊन सक्षम समाज निर्मिती करतील, दुर्लक्षित घटकांचा विकास होईल. आणि यासाठी सोलापुरातील एक तरुणी सातत्यानं झटत आहे. अनु प्रसाद मोहिते असं या युवतीचं नाव. अनु मोहिते ही समाजकार्य पदविका उत्तीर्ण असून आधी इंग्रजी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करीत असताना चांगल्या उत्पन्न देणाऱ्या या नोकरीवर तिने चक्क पाणी सोडलं आणि वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावं यासाठीचा खडतर प्रवास तिनं सुरू केला. उद्याच्या सक्षम भारताचं भविष्य हे या मुलांमध्ये आहे असं तिला वाटू लागलं आणि ती त्या मुलांमध्येच रममान झाली. दुर्गम वाड्या वस्त्यांवर जाऊन त्या मुलांना शिकवणं हीच तिची दिनचर्या बनून गेली. शहरात अनु सध्या 3 ते 4 ठिकाणी ज्ञानदानाचं महान काम करत आहे. सध्या तिने स्वतःच्या हिमतीवर 70 मुलांचं पालकत्व घेतलेलं आहे. तिचं हे कार्य पाहून अनेक दानशूर स्वतःहून पुढे आलेले आहेत आणि तिच्या कार्यास हातभार लावून तिच्या कामाचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून अनु प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहे. स्वतःची पदरमोड करून मुलांना शिक्षणाची गोडी लावता यावी यासाठी तिने दाखवलेल्या या जिद्दीला आणि चिकाटीला महा NGO फेडरेशनचा महासलाम.